हाय, मी नीलम. आपल्या सुखदा आठले मॅडम त्यांना तुम्ही सगळीजण ओळखताच नाही का. त्या नेहमीच आपल्याकडे येत असतात. तर आजही आपल्या मैत्रीचे मुक्तांगण MM ग्रुपमध्ये त्या आलेल्या आहेत. आणि आपण पूर्वी साध हिमालयाची या पुस्तकावर खूप सुंदर त्यांनी वर्णन केलेलं होतं, त्याचं समालोचन केलेलं होतं. आणि ते खूपच सुंदर पुस्तक असल्यामुळं त्यांनी त्यातील आणखी विविध जे पैलू आहेत ते आज आमच्यासोबत शेअर केलेले आहेत, की जे पहिल्या व्हिडिओमध्ये नाहीत बरं का. तर तुम्हाला सगळ्यांना ते नक्कीच आवडेल. तर तुम्ही सगळेजण ते ऐका, एन्जॉय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड एन्जॉय इट. सगळी ही सुरुवात वगैरे होते त्याच्यामध्ये. आणि अचानकपणे त्यांना जुनी एक आठवण लक्षात येते. तर JRD टाटांबरोबरची त्यांची आठवण आहे, ती थोडीशी मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे मग लक्षात येईल की अगदी सुरुवातीला जेव्हा ते कॉलेज डेजमध्ये असतात आणि ते JRD टाटांना भेटायला जातात, की ते टाटा ट्रस्ट हे खूप लोकांना मदत करत असतं. आणि त्या काळी असं काही कोणाला खूप मोठे पगार नसतात, खूप काही पैसे नसतात. आणि मग अशी जर काही आवड निर्माण आपली जरी झाली असली तर कुणाची तरी मदत, किंवा आपण आत्ताच्या भाषेत स्पॉन्सरशिप म्हणतो, तर ती जर घ्यायची असेल तर मग कुणीतरी आपल्याला पाहिजे. आणि मग असं होतं की आपण त्यांना भेटूयात म्हणून ते JRD टाटांना भेटायला जातात. आणि जवळपास 1980 सालचं ते त्यांची ती आठवण आहे. तर ते जातात आणि 1987 साली त्यांना JRD टाटांना भेटायला जातात. बॉम्बे हाऊस मुंबईला त्यांचं ऑफिस असतं. आणि मग ते सगळं सांगतात वगैरे, असं तसं आम्हाला जायचं आहे आणि जी काय रिक्वायरमेंट असेल, स्पॉन्सरशिप तुम्ही द्या वगैरे, असं ते सगळं संभाषण चाललेलं असतं. तर मग JRD टाटांना ते आजोबा म्हणतात, कारण त्यावेळेला ते बऱ्यापैकी मोठे असतात, सिनियर असतात. तर ते काय म्हणतात बघा, 40-50 वर्षांपूर्वी JRD मधुचंद्रासाठी तंबू, पोर्टर्स, खेचर अशा लवाजम्यासह दार्जिलिंगला गेलेले होते. तशाच एका पहाटे उगवत्या किरणांची सोनेरी झळाळी असलेले कांचनजंगा त्यांनाही आठवत होते आणि एक समान तार छेडली गेली. म्हणजे असं ते बोलायला की आम्हाला ते करायचे आहे ट्रेक आणि तुम्ही आम्हाला काही मदत करू शकताय का. आणि तेव्हा त्यांना ती त्याची आठवण झालेली होती आणि ती त्यांनी इथं दिलेली. आणि मग ते तिथे तयार होतात वगैरे, असं ते सगळं झालेलं आहे. आणि मग त्याच लेखात अगदी सगळ्यात शेवटी वसंत लिमये काय म्हणतात बघा, खरंच आपल्या मेंदूच्या हार्डडिस्कची क्षमता अफाट आहे, पण म्हणूनच अनेकदा आपण त्या चिंता, काळजी, स्वप्न असं काय वाटेल ते साठवतो आणि गुंतून पडतो. जसं आमचे खांडेकर सर सांगतात की आपण वर्तमानात कधी जगतच नाही. एक तर भूतकाळ आठवत बसतो, जो बऱ्याचदा वाईटच लक्षात येतात गोष्टी, नाही तर भविष्यकाळाची चिंता करतो. या सर्व गोष्टींचं भान असावं, पण त्याचं निरर्थक ओझं बाळगण्याचं काही प्रयोजनच नाही. यातून मोकळं होण्यासाठी इतरांवर न कचरता विश्वास टाकावा लागतो. यश, अपयश, सुख, दुःख, अपेक्षा, निराशा हे नेहमीच आपल्या सोबत असतं. मागे काय सोडलं, पुढे काय होणार, यातून मुक्त होऊन आत्ताचा क्षण जगता आला पाहिजे. वर्तमान म्हणजेच प्रेझेंट ही एक देणगी आहे, तिचा स्वच्छंद आनंद घेता आला पाहिजे. यालाच स्थितप्रज्ञता म्हणत असावे. हिमालय तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो, असं लेखकाचं म्हणणं आहे. म्हणजे त्याला ते सगळं हे आठवत राहतं. आणि मग तो म्हणतो, आणि खरंच आहे, माणसाचं असं असतं की आपल्याला कुठलं तरी मागचं आठवतं, पण या क्षणाचा आनंद, आणि मग तो कुठेतरी मला आनंद घ्यायचा आणि माझ्याबरोबर तो इतरांना द्यायचा आहे, म्हणून मग या सगळ्या गोष्टींचं प्रयोजन केलं जातं होतं. तर सिक्कीममध्ये पहिल्यांदा जातात. अतिशय सिक्कीम हे राज्य, आता ते 7 सिस्टर्स आणि या जोडीला आलेलं आहे, पण सिक्कीम पहिल्यांदा आपल्याकडे नव्हतं, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. तर ते खूप स्वच्छ आणि अतिशय नेटकं असं सिक्कीम राज्य आहे. आणि मग लेखकाला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं की अरे केवढं स्वच्छ आहे, किती छान आहे, देखणं आहे. आणि मग लक्षात येत नाही, आणि एका चुकीच्या ठिकाणी गाडी लावली जाते आणि मग तिथला तो पोलीस येतो. आणि मग ते म्हणतात की अतिशय फिट असलेला तो पोलीस होता. आमच्याकडे पोलीस म्हणजे असे घेरपोटे असं म्हणू नये, म्हणजे कोणाच्या ह्याच्यावरती बॉडी शेमिंगवर जाऊ नये, हा माझा विचार. पण त्यांनी तो तसं लिहिलेला आहे की
खूप फिट, आणि मग त्याच्यावर ते फोटो बिटो काढून घेतात आणि जे काय आहे ती रितसर पावती दिली जाते आणि मग आम्ही तिथून निघतो. तर त्या स्वच्छतेचं. आणि दुसरं तिथं आढळलेली गोष्ट की सगळीकडे बायका काम करतात, म्हणजे अगदी हॉटेल्सपासून सगळीकडे. आणि मग एक निरीक्षण असं आहे की अनेक ठिकाणी बायका जरी काम करत असल्या तर अगदी बिअर शॉपीसारखं, म्हणजे त्यांची जी लोकल बिअर आहे तिथं त्या ह्याच्यावर सुद्धा बायका काम करतात, पण कुठंही इतरांच्या नजरेत किंवा त्यांच्या नजरेत सुद्धा कुठं भीती नव्हती किंवा इतरांच्या नजरेमध्ये वाईट भाव नव्हता. हे कुठंतरी त्यांना तिथे गोष्ट आढळते. आणि मग आम्हालाही उत्सुकता होते की अरे पुरुष कुठंच दिसत नाही आहेत, सगळ्याच ठिकाणी बायका का दिसत आहेत. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडचे जे पुरुष असतात तर एकतर ते बाहेर सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा ते पर्यटन व्यवसायामध्ये दुसरीकडे काम करतात. म्हणजे त्यांचा तो जो तिथे ओळखीचा एक ड्रायव्हर होता तो तर MBA मार्केटिंग वगैरे झालेला होता. म्हणजे असे ते लोक आहेत. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना ते लक्षात येतं. मग त्यानंतर ते नेपाळमध्ये जातात. म्हणजे असा तो सगळा प्रवास हळूहळू त्यांचा सुरू होतो आणि प्रत्येक वेळेला दोघं मी म्हटलं तसं नेपाळमध्ये गेल्यानंतर तिथल्या पण बाबा तिथे खाण्याच्या काय पद्धती आहेत किंवा काय आहे. तर तिथं ती एक त्यांनी खूप वेगवेगळे पदार्थ नेपाळमधले तिथं दिलेले आहेत. तर ते तुम्हाला मी सांगते की काय वेगळं नेपाळमध्ये आहे. तर त्यांचा इलाम चहा म्हणून आहे, तो म्हणे खूप फेमस आहे असं त्यांनी तिथं सांगितलं. खूप पदार्थ शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात नेपाळमध्ये उपलब्ध असतात. नेपाळी थाळी म्हणजे काय तर डाळ, भात, बटाटा, कोबी, फ्लॉवर, पालक किंवा उपलब्ध कुठलीही भाजी एकत्र केलेले मिक्स व्हेजिटेबल व लोणचं अशी अमर्यादित थाळी सुद्धा तिथं उपलब्ध आहे नेपाळमध्ये. इलम या भागात होणारा चहा दार्जिलिंग व आसाम इतकाच जगभरात मान्यता पावलेला आहे. आपल्याला माहित नसतं, आपल्याला 2-3च ठिकाणचे की नाही तर आपल्या इकडे साऊथ मधला जो चहा आहे कुन्नूर वगैरे तिकडच्या साईडचा, तर तो इथला सुद्धा चहा खूप फेमस आहे असं ते म्हणतात. तर चहावरून आठवलं, हॉटेल, टपरी अथवा कोणाच्याही घरी कुठेही चहा प्यायला मागितला की तो कोराच म्हणजे काळा अथवा लालच मिळतो. दुधाचा चहा हवा असल्यास आधी सांगावं लागतं. नेपाळी खाद्य संस्कृती ही मुख्यतः 3 प्रकारात मोडते. पहाडी तिबेटी पद्धतीचा प्रभाव दुर्गम भागात ही जास्त प्रचलित आहे. थकाली म्हणजे मध्य पहाडी भागात, आणि तिसरी नेवा अथवा नेवारी पद्धतीचं खाणं. अशा 3 त्यांच्या खाण्याच्या पद्धती आहेत. इथे गोमांस माठं कुठेही आढळत नाही. नेपाळी बाजारपेठातून मिठाईचे फारसे प्रकार दिसले नाही, परंतु काठमांडूपासून 30 किलोमीटरवर असलेल्या पनौती या ठिकाणी मात्र मोदक अथवा मोगोसारखा दिसणारा पण शंख किंवा मत्स्य आकार असलेला पदार्थ सर्वत्र दिसला. चौकशी करता असे कळले की याला योमरी म्हणतात. तांदळाच्या पिठीचं उकडीचं आवरण आणि आतमध्ये चाकू नावाचं सारण असा हा पदार्थ. चाकू हे सारण उसाचा रस आटवून घट्ट करून अथवा गूळ पातळ करून त्यात भरपूर सुक्या मेव्याची पूड घालून बनवलं जातं. गरम गरम योमरी फार मस्त लागते असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की काय वेगळेपण आहे. अशी ही नेपाळची त्यांची आठवण. सुनील बर्वे त्यांना हे होतात, नेपाळमधलाच तो भाग आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की हे सगळे प्रथितयश हे आहेत, काय आहेत, अभिनेते आहेत, पण एका पायावर तयार झाले की हो आम्हाला यायचं आहे तुमच्याबरोबर. कारण प्रत्येकाचे काहीतरी शेड्यूल्स असतात, काही ना काही शूटिंग्स असतात. पण ते म्हणतात सचिन आणि सुनील हे मान्यवर मित्र म्हणून या यात्रेत सामील झालेच होते, तरी सुद्धा सुरुवातीला उगाचच मनावर एक दडपण होतं असं लेखक म्हणतात, वसंत लिमये. दोघांच्या वागण्यात तसं काहीच नव्हतं. रूपा लेकच्या काठावरील डोंगराच्या माथ्यावर असलेलं रूपाकोट आणि मुक्तीनाथच्या थोड्या अलीकडे असलेल्या झारकोट मुक्कामी कांदे बटाटे कापण्यापासून केबिआर म्हणजे कांदा बटाटा रस्सा असं त्यांचं नाव बनवण्यापासून सारी कामं अत्यंत आवडीनं त्या दोघांनी केली. असा प्रवास, असं राहणं पहिल्यांदाच करत असून कुठलीही तक्रार नव्हती. गप्पा, सचिनचं अभिवाचन आणि सुनीलची गाडीतली गाणी अशी धमाल चालू होती. बहुतेक वेळा अशा लोकप्रिय मंडळींना साधं सोपं सामान्य माणसाप्रमाणे राहणं देखील मुश्किल असतं. सचिन तर अनेकदा कॉलरवर आणि तोंडावर रुमाल
असा गर्दीच्या ठिकाणी वावरत होता. नेपाळात हिंदीत डब केलेले तमिळ सिनेमे पाहून लोक सचिनला ओळखत असत आणि मग सेल्फीसाठी गराडा पडे. त्यातही लोकांनी ओळखलेलं होतं, पण तरीही त्यांनी ते सगळं कसं एन्जॉय केलं. आणि मग एकतर अशी वेळ येते की आता मी मगाशी म्हटलं की KBR करायचा, एका ठिकाणी ते सगळं KBRचं सगळं प्रिपरेशन आणि हे ते. आणि मग सुनील बर्वेनं त्याच्या आठवणीमध्ये लिहिलेलं आहे की एकदा एका संध्याकाळी असंच ठरलं की चला आता आपण काहीतरी करायला पाहिजे. सगळं सामान तर ह्यांच्याबरोबर असायचं, कधी कधी लोकल गोष्टी पण ते घ्यायचे, स्टोव होता, सगळं होतं. तो जो काही हौदा टाईप होतं ना, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी त्यांच्या असायच्या. तंबू होता. आणि मग पोर्टेबल गॅसचा सिलेंडर बाहेर आला, त्यावर बाळांनी कडक चहा बनवला. अमित आणि कांच्या पाणी आणायला गेले. अमित म्हणजे त्यांचा ड्रायव्हर. आणि हो, आम्हाला नेपाळमध्ये भाषेची आणि बोलण्याची अडचण होऊ नये म्हणून योगायोगानं बाळ्याला टेकराज अधिकारी हा नेपाळी मित्र भेटला, जो मित्र अनेक वर्ष पुण्यात राहत असल्यामुळे त्याला मराठी चांगलं येत होतं. आणि तो नुकताच एव्हरेस्ट बेस कॅम्पचा एक ट्रेक गाईड पण करून आला होता. तोच हा कांचा. चहा पिऊन झाल्यावर जेवायला काय करायचं हा विचार आला आणि त्या क्षणी सचिन म्हणाला, मी KBR करतो. KBR? अरे म्हणजे कांदा बटाटा रस्सा. सचिनच्या अनेक गुणांविषयी मला खूप कौतुक वाटायचं. त्यात त्याला स्वयंपाकी येतो म्हटल्यानंतर मी खल्लास झालो. सुनील बर्वे. कारण मला फक्त चहा बनवता होतो. थोडा विचार केल्यानंतर लक्षात आलं मला भाजी चिरता येऊ शकते. चाचरतच मी तसं सांगितलं. मला परवानगी मिळाली आणि सचिनच्या भाजी चिरण्याचे अनुकरण करत मी पण कांदे बटाटे चिरून दे. बाळ्या आणि सचिनने बनवलेल्या रश्श्याची चव मी आयुष्यात विसरू शकत नाही. असं ती सगळी मजा त्यांची सगळी चाललेली असते. आणि कधी गढवालचा जर मॅप बघितला उत्तराखंडचा, तर ते अगदी वरपर्यंतचं ते गाव आहे. आत्ता तिथे रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर साधारणतः आपल्या करोनाच्या काळामध्ये माझा मुलगा आत्ताच आम्ही बोलत होतो, तो IT मध्ये आत्ता नाही आहे, तो होता त्यावेळेला घरातच होता, वर्क फ्रॉम होम आणि असं सगळं चाललेलं होतं. आणि मग असं त्याच्या लक्षात आलं की असंही कुठेही बसून कामच करायचं, तर मग आपण काहीतरी वेगळं करूयात का. आणि मग कुठून तरी तो माहिती वगैरे काढतो आणि तो चक्क उत्तराखंडमध्ये ह्या जो मी तुम्हाला आत्ता भाग सांगितला ना, मुन्सियारी आणि हे ते, इथे तो जाऊन त्यांनी काम केलेलं आणि एका गढवाल फॅमिलीमध्ये तो राहिलेला होता. आणि या पुस्तकात सुद्धा आहे की खूप प्रेमळ ती लोकं आहेत आणि तुमच्या इथे कुणीतरी आलेलं आहे आणि एक व्यक्ती तिथे राहतीये, त्याच घरांमध्ये राहायचं असतं. खाली त्या शेळ्या मेंढ्या असतात, मध्ये त्यांची घराची वेगळी रचना असते कारण थंडी खूप पडते ना, मग वरती ते राहत असतात. मग त्यांचं किचन आणि एक घरातलीच एक खोली तिथे वरती दिलेली असते, जे कोणी राहतं म्हणजे होमस्टेज असतात ते अशा पद्धतीने. आणि मग तिथं ती आठवण मी आता थोडीशी सांगते की तिथं तो राहून त्यांनी ते काम केलेलं होतं आणि तिथल्या सगळ्या लोकांच्यात तो मिसळला होता. त्यावेळेला संक्रांत होती, म्हणजे जेव्हा तो गेला होता तेव्हा. तर त्या संक्रांतीच्या वेळेला सुद्धा मग त्यांनी काहीतरी वेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्यांच्याकडे ती संक्रांत किंवा त्या आसपासचे सण साजरे करत असावेत, तर ती खीर वगैरे दिली होती की तुम्ही आमच्याकडे आलात, आमचे पाहुणे आहात. तर हे लोक खूप असे काटक आणि हे असतात. रावत वगैरे ही जी सगळी आर्मीतली नावं आहेत ना, तर ती ही सगळी या उत्तराखंड आणि गढवाल आणि त्या ह्याच्यातली आहेत. आणि प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनती असतात, खूप ताकद असते त्या सगळ्या लोकांच्यात आणि खूप काम करतात, हे सांगायचा त्यातला हे आहे. तर अनेक वर्ष तिथल्या लोकांचा जो काही व्यवहार चालायचा ना, म्हणजे की आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय आणि हे बार्टर सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, तर ती तिबेटबरोबर होती, भारताबरोबर नव्हतीच. कारण ते इतकं वरती आणि वरच्या बाजूला आहे आणि आत्ता काही वर्षात भारताबरोबरचा त्यांचा व्यवहार किंवा काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. म्हणजे तिबेट त्यांना इतका जवळ होता की त्यांच्याबरोबरच त्यांचे सगळे व्यवहार आणि हे काही म्हणजे वस्तूंचे आणि असं चालायचे. पण आता ते कसं चाललेलं आहे. पंचचौली नावाचं तिथे एक मोठंच्या मोठं 5 शिखरं असलेलं मोठा एक पर्वत आहे. तर तिथेपर्यंत हे लोक गेलेले होते आणि मग तो बघण्याचा कसा आनंद घेतला. त्रिजुगी नारायण नावाचं तिथं एक मंदिर आहे. ते इथं असं म्हणतात की शिवपार्वतीचा तिथे विवाह झालेला होता आणि अजूनही ते होमकुंड त्या विवाहाच्या वेळचं जे आहे ते अजूनही तिथे सुरू आहे. आणि नारायणांनी
त्यांचा विवाह लावला होता. असं त्या ज्या काही मंदिरांच्या म्हणून ज्या काही कथा असतात तर त्या इथे या सगळ्या पुस्तकाच्या ह्याच्यातनं त्यांनी सांगितलेल्या आहेत. मध्ये जातात असा तो मोठाच्या मोठा. त्यानंतर किन्नौर, कैलास किन्नौर नावाचं जे भाग आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तर तो अतिशय छान आहे. मोठंच्या मोठं उंच पहाड आहे आणि तिथे शंकराचं मंदिर आहे. आणि तो कैलास किन्नौर बघण्यासाठी खूपदा पौर्णिमेच्या रात्री तिथं प्लॅन करतात जायचा. म्हणजे तिथे हॉटेल्स आणि हे ते, आणि तो पौर्णिमेचा चंद्र आणि तो कैलास किन्नौर त्या सगळ्या चंद्रप्रकाशात खूप सुंदर दिसतो आणि असंही तिथं बघण्यासारखं आहे. तर हे लोक तिथे पण गेलेले होते. द्रासला गेलेले होते. ते तर असं द्रोणासारखं आहे आणि कारगिल युद्धाच्या वेळेला आपण ही सगळी नावं ऐकलेली आहेत. असा तो सगळा त्यांचा प्रवास होतो. त्यानंतर हॅन्डलेला, म्हणजे आपण 3 इडियट्स आणि ही सगळं जे काही पिक्चर बघितले त्याच्यातलं पेंगॉंग लेक आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तिथं पण ते जातात. म्हणजे हा जो सिक्कीम ते लडाख जो प्रवास आहे ना, तो हे सगळं त्यांनी ते कव्हर केलेलं आहे. आता हॅन्डलेला जी आपली मोठी ऑब्झर्वेटरी आहे, म्हणजे जवळपास जगातली दुसरी ऑब्झर्वेटरी आहे, वेधशाळा आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, तर तिथं पण ते गेलेले असतात. तर त्या हॅन्डलेमध्ये जातात असा तो मोठाच्या मोठा. त्यानंतर किन्नौर, कैलास किन्नौर नावाचं जे भाग आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तर तो अतिशय छान आहे. मोठंच्या मोठं उंच पहाड आहे आणि तिथे शंकराचं मंदिर आहे. आणि तो कैलास किन्नौर बघण्यासाठी खूपदा पौर्णिमेच्या रात्री तिथं प्लॅन करतात जायचा. म्हणजे तिथे हॉटेल्स आणि हे ते, आणि तो पौर्णिमेचा चंद्र आणि तो कैलास किन्नौर त्या सगळ्या चंद्रप्रकाशात खूप सुंदर दिसतो आणि असंही तिथं बघण्यासारखं आहे. तर हे लोक तिथे पण गेलेले होते. द्रासला गेलेले होते. ते तर असं द्रोणासारखं आहे आणि कारगिल युद्धाच्या वेळेला आपण ही सगळी नावं ऐकलेली आहेत. असा तो सगळा त्यांचा प्रवास होतो. त्यानंतर हॅन्डलेला, म्हणजे आपण 3 इडियट्स आणि ही सगळं जे काही पिक्चर बघितले त्याच्यातलं पेंगॉंग लेक आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तिथं पण ते जातात. म्हणजे हा जो सिक्कीम ते लडाख जो प्रवास आहे ना, तो हे सगळं त्यांनी ते कव्हर केलेलं आहे. आता हॅन्डलेला जी आपली मोठी ऑब्झर्वेटरी आहे, म्हणजे जवळपास जगातली दुसरी ऑब्झर्वेटरी आहे, वेधशाळा आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, तर तिथं पण ते गेलेले असतात. तर त्या हॅन्डलेमध्ये